नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि ह्याचं कारण आपल्याला सर्वांना लक्षात आलंच असेल की ह्यापूर्वी आपल्याला एक सेलिंगचं प्राइस ॲक्शन तयार झालेली होती आणि सेलिंगची प्राइस ॲक्शन तयार झालेली असल्यामुळे त्याला आज फॉलोअप बघायला मिळाला. पण ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते आणि जेव्हा हे गॅप डाऊन ओपन होत होतं त्याच वेळेला मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं की ओपनिंग नंतर एकदा थोडं खाली जाऊ शकतं आणि त्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो. आता हे कशावरनं ओळखायचं असतं, तर ऑलरेडी इथे आपल्याला दिसतंय की एक मार्केटमध्ये मंदीचा ट्रेंड दिसतोय किंवा खाली जाण्याचा ट्रेंड आपल्याला दिसतोय. अशा वेळेला जेव्हा गॅप डाऊन ओपन होतं तर ज्यांनी आदल्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी शॉर्ट करून किंवा मंदीचा ट्रेड घेऊन ठेवला असेल तर त्यांना गॅप डाऊन ओपन झाल्या झाल्या प्रॉफिट व्हायला लागणार. आणखीन त्यांचं प्रॉफिट जे ओव्हरनाईट होतं ते वाढणार. त्याचबरोबर जेव्हा आणखीन खाली जाईल त्यावेळेला काय होणार आणि हे आणखीन खाली का जाणार, कारण हे गॅप डाऊन ओपन होतंय, ट्रेंड बरोबरच मार्केट जातंय हे बघितल्यावर काही इंट्राडे किंवा स्कॅल्पिंग करणारे जे ट्रेडर्स असतात ते अशा वेळेला काय करतात, आणखीन शॉर्ट करतात. त्यामुळे इथे काय होतं, एक पुन्हा आणखीन मोमेंटम मिळतो. मात्र हे जसं जसं खाली जायला लागतं, प्रॉब्लेम असा होतो की ज्यांनी वरपासून शॉर्ट करून ठेवलंय त्यांना एक खूप चांगलं प्रॉफिट दिसायला लागतं आणि अशा वेळेला काय झालं होतं, आपल्या लक्षात येईल की ही 52,000 ची लेवल आहे. त्याच्या खाली गेलं की ही 51,900 ची लेवल आहे आणि आपलं तिसरं टार्गेट जे होतं ते 51,900 होतं. तर तिथे गेल्यानंतर काय होतं की राऊंड फिगरच्या जवळ आलंय म्हटल्यावर ऑटोमॅटिकली अनेकांची टार्गेट हिट होतात आणि मग तिथे प्रॉफिट बुकिंग येतं आणि त्यामुळे आपल्याला खाली आल्यानंतर पुन्हा एक बाउन्स बघायला मिळाला. आता बाउन्स आल्यानंतर काय झालं की जेव्हा वर जायला लागलं त्यावेळेला शॉर्ट कव्हरिंग सगळ्यांनाच काही लक्षात येत नाही की इथे आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आहे. काही जण आणखीन खाली जाईल आणखीन खाली जाईल म्हणून थांबून राहतात. जसं जसं मार्केट वर यायला लागतं तसं त्यांच्या लक्षात येतं की आता हे वर जातंय, मग अशा वेळेला ते शॉर्ट कव्हर करतात आणि त्यामुळे आपल्याला ही जी तेजी बघायला मिळाली ही निव्वळ शॉर्ट कव्हरिंगमुळे बघायला मिळाली. आणि साधारणपणे आपल्याला लक्षात ठेवायचं की अशा वेळेला जेव्हा खूप खालनं वर येतंय तेव्हा आपण वर आल्यानंतर वरच्या बाजूला राऊंड फिगर कुठे आहे, तर साधारणपणे 52,400 ते 52,500 ही राऊंड फिगर होती. म्हणजे हा एरिया आपल्याला काय म्हणून काम करणार आहे, रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. त्यामुळे जर आपण इंट्राडेसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी जर इकडे कुठेतरी बाय केलं असेल तर आपल्याला, आणि मी हे मागच्या 2-4 दिवसापासून सांगतोय की सध्या कॉन्ट्रा ट्रेड केलं पाहिजे. म्हणजे खाली आलं की बाय केलं पाहिजे, वर गेलं की सेल केलं पाहिजे. तर कॉन्ट्रा ट्रेड जोपर्यंत ह्याच्यामध्ये ब्रेकआउट येणार नाही आपल्याला तोपर्यंत ह्या पद्धतीनं आपल्याला कॉन्ट्रा ट्रेड करूनच मार्केटमध्ये सक्सेस मिळवावी लागणार आहे. तर हे झाली तेजी झाली. त्यानंतर साधारणपणे 52,400 ते 52,500 आपल्याला ओपन इंटरेस्ट अनालिसिस जर केलं असतं तुम्ही तर तुमच्या लक्षात आलं असतं की इथे रेझिस्टन्स आहे आणि रेझिस्टन्स असल्यामुळे जेव्हा इथे आपल्याला लक्षातच येतं बघा, इथे आलं, पॉज घेतली लगेच, म्हणजे इथे जर तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघितलं ह्या 3 कॅन्डल बघितल्यात तर तुमच्या लक्षात येईल की इथे इव्हनिंग स्टार पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय. एक्झॅक्टली कॉपी बुक स्टाईल नाहीये पण इव्हनिंग स्टार पॅटर्न दिसतोय. वर गेलं, पॉज झालं, खाली यायला लागलं, म्हणजे इव्हनिंग स्टार पॅटर्न तयार झाला आणि त्यानंतर मग काय झालं, सेलिंग कंटिन्यू झालं. तर आपल्याला इथे पण एक छोटा ट्रेड मिळू शकला असता. त्यानंतर मात्र काय झालं, थोडासा बाउन्स येण्याचा प्रयत्न झाला, पुन्हा खाली गेलं, पुन्हा बाउन्स आला आणि ह्या केसमध्ये आपल्याला आता काय झालंय, डब्ल्यू पॅटर्न इथे बनलेला आहे. तर त्यामुळे जर वर जात असताना साधारणपणे 325-330 च्या आसपास हा जो काही हाय बनलाय तो ब्रेक होऊन
येणाऱ्या काळात जर वर जात असेल तर ह्या डब्ल्यू पॅटर्नच्या ब्रेकआउटमुळे आपल्याला एक मोठी मुवमेंट उद्या बघायला मिळू शकते. हे झालं आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीमध्ये काय झालं. आता उद्या काय होऊ शकतं, तर उद्या सगळ्यात मोठी व्होलॅटिलिटी होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की उद्या आपला केंद्रीय अर्थसंकल्प जो आहे तो लोकसभेमध्ये सादर होणार आहे. साधारण 11 वाजल्यापासून तो सादर व्हायला सुरुवात होईल. त्यापूर्वी काय होऊ शकतं, व्होलॅटिलिटीमुळे मार्केट एकदम गॅप अप ओपन होईल, गॅप डाऊन ओपन होईल, म्हणजे कुठेतरी एक मोठी मुवमेंट आपल्याला सकाळच्या सत्रात बघायला मिळू शकते. आणि जसं जसं आपल्याला अर्थसंकल्प अनफोल्ड होत जाईल, म्हणजे जसं जसं त्यातल्या तरतुदी लक्षात येत जातील, मार्केट त्याला लगेच रिॲक्ट करत जाणार. आणि अशा वेळेला काय होऊ शकतं, खूप मोठी व्होलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. कदाचित जर उद्या गॅप अप ओपन झालं आणि जर समजा 52,400 52,500 ही लेवल जर ब्रेक झाली, तर अर्थात 52,425 ब्रेक झाली तर 52,525 ही लेवल येऊ शकते. तीही ब्रेक झाली तर 52,625 52,725 या लेवल आपल्याला सहजगत्या येताना बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे जर गॅप अप ओपन होऊन वर टिकत असेल तर आपल्याला अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकते. मात्र तसं झालं नाही. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच थोडीशी गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं, तर पुन्हा जर 52,200, कारण 52,200 मी मागचा आठवडाभर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की 52,200 हे अनेक वेळेला काय म्हणून काम करतोय, सपोर्ट म्हणून काम करतंय. आज सुद्धा पहिल्यांदा एकदा ब्रेक झालं होतं, वर आल्यानंतर पुन्हा सपोर्ट म्हणून काम करतंय. जर 52,200 किंवा 52,150 या लेवल खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाल्या तर काय होऊ शकतं, खाली जाताना एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आणि 52,050, 51,950 आणि 51,850 या लेवल आपल्याला खालच्या बाजूला पुन्हा बघायला मिळू शकतात. अर्थात उद्या दोन्ही बाजूनं मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे आणि एका ठराविक ह्याच्यानंतर टार्गेट नंतर पटापट प्रॉफिट बुकिंग करता आलं पाहिजे. ते जर शक्य असेल तरच उद्या आपल्याला काय काय केलं पाहिजे, ट्रेड केला पाहिजे. अन्यथा शिकण्यासाठी म्हणून उद्याचा दिवस आपण घालवू शकतो. मग अशा वेळेला आपल्याला ऑप्शनमध्ये काय करायचं असतं, समजा ऑप्शनमध्ये स्ट्रॅटेजी करायची असेल तर मुद्दाम मी ह्या वेळेला काल ती काही सांगितलं नव्हतं. तर पूर्वी ज्या वेळेला आपल्याला 1 फेब्रुवारीचा अर्थसंकल्प होता त्यावेळेला मी स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलंच असेल की अशा वेळेला सिंपल स्ट्रॅटेजी असते की साधारणपणे आदल्या दिवशी म्हणजे आज मार्केट क्लोज होत असताना 52,300 ला क्लोज होतंय, साधारणपणे 52,300 चं कॉल आणि पुट बाय करून ठेवायचे. सगळ्यात सोपी स्ट्रॅटेजी असते. मग काय होऊ शकतं, ज्या वेळेला मार्केटमध्ये एक मोठी वरच्या दिशेनं मुवमेंट होईल आपण कॉलमध्ये प्रॉफिट बुक करू शकतो. त्यानंतर जेव्हा खालच्या दिशेनं मुवमेंट होईल त्यावेळेला पुटमध्ये प्रॉफिट बुक करू शकतो. किंवा एका दिशेनं ज्या वेळेला मोठी मुवमेंट होईल दोन्हीत मिळून खूप चांगला प्रॉफिट होत असतो तेव्हा दोन्ही पोझिशन स्क्वेअर अप करू शकतो. जेव्हा रिटर्न यायला लागतं त्यावेळेला पुन्हा एकदा वरनं पुट बाय करू शकतो. तर हे पटापट ज्याला जमू शकतं त्याच्यासाठी हे चांगलं आहे. अन्यथा काय होतं, हे म्हणजे अशा इव्हेंटच्या दिवशी ट्रेड करणं हे दुधारी शस्त्र आहे. तर जर चांगलं प्रॉफिट झालं वेळच्या वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी करणं जमलं तर ठीक आहे, नाहीतर काय होऊ शकतं, तुम्हाला मोठा लॉस सुद्धा होऊ शकतो. तर त्यामुळे सावध राहणं अशा वेळेला आवश्यक आहे. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं. आता आपण पुढे जाऊया आणि आपल्याला उद्या ज्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्या इंडेक्सचा आपल्याला चार्ट बघायचा आहे आणि त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी. तर फिन निफ्टीचा चार्ट मी आता तुमच्या पुढे ओपन करतोय. फिन निफ्टीचा चार्ट ओपन झालाय. थोडं झूम लेवल ॲडजस्ट करून घेतो म्हणजे आपल्याला सर्वांना हा चार्ट व्यवस्थित दिसू शकेल. ओके, तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट. आता ह्याच्यामध्ये आपण सेम बँक निफ्टी प्रमाणेच झालं, खाली गेलं त्यानंतर वर आलं आणि इथे आता एक डब्ल्यू पॅटर्न सारखी परिस्थिती बनवलेली आहे. वरच्या बाजूला आपण काय केलंय, 23,650 ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. खालच्या बाजूला 23,600 इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, समजा 23,650 च्या दिशेनं ब्रेकआउट आला वरच्या बाजूनं, तर काय होऊ शकतं, 23,700, 23,750 आणि 23,800 या 3 लेवल आपल्याला
वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. मात्र तसं झालं नाही, फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जात असताना आपल्याला 23,600 ही लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली, तर 23,550, 23,500 आणि 23,450 या 3 लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. उद्या फिन निफ्टीमध्ये सुद्धा मोठी मूव्हमेंट घडण्याची शक्यता आहे. तर हे झालं बँक निफ्टी आणि फिन निफ्टी या दोन इंडेक्समधलं विस्तृत विश्लेषण. आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे आणि त्या चार्टवरचे जे रेफरन्स पॉइंट्स आहेत, जे आपण वरची इम्पॉर्टंट लेवल, खालची इम्पॉर्टंट लेवल आणि वरचे आणि खालचे असे 3 टार्गेट्स आपण दिलेले आहेत. तर हे टार्गेट्स तुम्हाला इथे आत्ता स्क्रीनवर दिसत आहेत. पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, याचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर इथे तुम्हाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचं इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल वरच्या बाजूच्या आणि टार्गेट लेवल खालच्या बाजूच्या सर्व काही दिसतंय. तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपल्याला थोडं पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवरच घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेममध्ये सेट करायची आहे. त्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत ते एकानंतर एक दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात भेल ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय बघा. ह्याच्यामध्ये मागचे काही दिवस म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 4 ते 5 दिवस एक कंटिन्यू आपल्याला सेलिंग येत होतं. त्यानंतर आज आपल्याला एक ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे. तुम्ही जर काळजीपूर्वक या दोन्ही कॅन्डलकडे बघितलं तर तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येईल. तो पॅटर्न म्हणजे इथे ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झाला आहे. या दोन्ही कॅन्डल जवळजवळ उंचीनं सारख्याच आहेत, एकमेकांच्या शेजारी आहे. याचा अर्थ काय होतं, आधी सेलिंग झालं आदल्या दिवशी आणि आज आपल्याला पुन्हा तेजी होताना बघायला मिळते. जर ही हाय जो मी मार्क केलाय हा हाय जर येणाऱ्या काळात किंवा उद्या ब्रेक झाला आणि वरच्या बाजूला टिकत असेल तर एक मोठी मुवमेंट वरच्या बाजूनं बघायला मिळू शकते. टार्गेट्स कशी ठरवायची असतात, तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल घ्यायची आहे. टॉप जे असेल, आता हा टॉप आहे समजा किंवा हा टॉप आहे, ह्याला पहिल्यांदा क्लिक करायचं. हा बॉटम आहे, ह्याला दुसऱ्यांदा क्लिक करायचं. तुम्हाला सर्व लेवल्स या दोघांमधल्या मिळणार. त्यानुसार तुम्ही काय करू शकता, वरची टार्गेट्स कशी काढायची हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं. स्टॉकचं नाव आहे भेल, ज्याच्यामध्ये आपल्याला काय झालेलं आहे, इथे ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला आहे. पुढचा स्टॉक जो आहे तो आहे एयू स्मॉल फायनान्स बँक. एयू स्मॉल फायनान्स बँकमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक मस्तपैकी डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि हा डब्ल्यू पॅटर्न जो आहे त्याचा ब्रेकआउट सुद्धा आज आलेला आहे. जर समजा येणाऱ्या काळामध्ये याच्यावर टिकत असेल तर आपण काय होऊ शकतं, अगदी 685 त्याच्यानंतर 700 रुपये अशी वरची टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. अर्थात त्याच्या आधी 670च्या आसपास असणारं हे जे, कारण इथून एक मोठं सेलिंग आलं होतं तर त्याच्या आसपास असणारं एक टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. स्टॉकचं नाव आहे एयू स्मॉल फायनान्स बँक. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो स्टॉक आहे त्याचं नाव आहे SBI लाईफ इन्शुरन्स. SBI लाईफ इन्शुरन्समध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, एक खूप मोठी तेजी झालेली दिसते आणि त्यानंतर आपल्याला एक इनसाइड कॅन्डल काल बनली होती आणि आज त्या इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक झालाय आणि आपल्याला एक सेलिंग होईल असं चित्र निर्माण झालेलं आहे. जर समजा हा जो आपल्याला 2 दिवसापूर्वीचा लो बनला होता तो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली जात असताना 1570 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येऊ शकतो. तर हे झालं SBI लाईफ इन्शुरन्स या स्टॉक विषयी. त्यानंतर आपण शेवटचा स्टॉक बघणार आहे. या स्टॉकचं नाव आहे ITC. ITC मध्ये आपल्याला काय दिसतंय, ITC मध्ये दिसतंय की मागचा जवळजवळ एक महिना सव्वा महिना एक खूप मोठी तेजी झाली होती आणि आता आपल्याला 78.6% च्या लेवलच्या आसपास एक बिअरिश एंगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे. जर उद्या ह्याचा लो ब्रेक झाला, आजच्या दिवसाचा लो जो आहे तो उद्या ब्रेक झाला तर खाली जात असताना 61.8% म्हणजे 461 रुपयापर्यंत आणि त्याच्याही खाली जर टिकलं तर 450 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. स्टॉकचं नाव आहे ITC. तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं
जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटतोय हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य टाईप करून सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.